नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महानगर ही दिवसेंदिवस अधिकाधिक बकाल होत चाललेली आहेत आणि याला जबाबदार तिथली स्थानिक प्रशासन व्यवस्था आहे हे नाकारून चालणार नाही. सर्वसामान्य माणसं आपापल्या पद्धतीने कर भरतात आणि त्या कराच्या बदल्यात त्यांना जे काही मिळतंय ते निव्वळ असमाधान असंच म्हणावं लागेल. या मुरदाड महापालिकांचा महापौरच जणू काही महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, झाडं पडतायत, इमारती कोसळतायत, लोकांचे जीव जात आहेत. हे सगळं टाळता येऊ शकतं का असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो तेव्हा होय इतकंच उत्तर मिळतं. कृती मात्र शून्य असते. कहाणी फक्त मुंबईची नाही आहे, नागपूरची अजिबात नाही आहे, पुण्याची तर त्याहून नाही. बघायला गेलं तर ही अख्ख्या महाराष्ट्राची कहाणी आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडची कारभाराची पद्धत ही जवळपास सारखी आहे. थोडेफार पैसे ज्यांच्याकडे आहेत अशा महानगरांमध्ये काही प्रमाणात परिस्थिती बरी म्हणावी लागेल. ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधला कारभार तर चक्क भगवान भरोसे म्हणायचा. रस्त्यावरचा कचरा उचलला जात नाही, वेळेला पाणी मिळत नाही, शिक्षणाच्या बाबतीतली आबाळ, रस्त्यावरचे खड्डे, आरोग्य व्यवस्थेकडे दुरवस्था, दुर्लक्ष अशा एक ना अनेक कारणांनी नागरिक त्रस्त आहेत. ही सगळी मुद्द्याची गोष्ट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे आणि त्याला निमित्त ठरलं आहे ते नाशिकमधल्या खड्डाबळींचं. मुंबईमध्ये पण उघड्या गटारामध्ये पडून लोक आपला जीव गमावत आहेत. झाडं पडून लहान मुलं ठार होत आहेत. नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक 5 खड्डाबळी झाल्या आहेत. परिस्थिती पुण्यातलीही काही वेगळी नसते. पुराचं पाणी पुण्यातल्या अनेक वस्तींमध्ये घुसत असतं. एकूणात महानगरपालिकांच्या ताब्यात असलेल्या शहरांकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं आपापल्या ताब्यात असलेल्या वस्त्यांकडे दुर्लक्ष होतंय. नागरिकांनी काय करायचं हा मुद्दा आहे. कारण महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती मुरदाड बनू लागल्यात. या निमित्तानं सध्या सुरू असलेल्या ताज्या घडामोडीवरचे 2 शब्दबाण जे गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात चालले ते ऐकू आणि मग चर्चेकडे वळूया. मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचंही कोणी ऐकत नाही. हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये. बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाहीये. भुजबळ साहेब जे म्हणतात ते खरं आहे की अशी परिस्थिती कधी नव्हती आणि खरंच कधी नव्हती. आणि म्हणून आता आपण एवढे मोठे रस्ते करतो, हजारो कोटी त्या रस्त्यांसाठी खर्च करतो. आउटर रिंग रोड आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, शहरातले आपण सगळे रस्ते करतो, सगळे युटिलिटी आपण त्या ठिकाणी देतो आणि त्यामुळे थोडा त्रास होणारी वस्तुस्थिती आहे. पण भुजबळ साहेबांना मी सांगेल की आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सगळे कामं पूर्ण होतील. बाबा 6 महिने 7-8 महिने लागेल, वर्षभराने कुंभ आहे, पण तोपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील आणि मग मात्र नाशिककर म्हणतील की आमच्या शहरासारखं दुसरं शहर कुठलंही नाही आहे. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देतो. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती त्या मान्यवरांना की आपण पूर्ण वेळ टीव्हीवर दिसणार आहात तेव्हा कृपया समोर पाहत राहा. भारतीय जनता पार्टीचं या चर्चेतलं प्रतिनिधित्व प्रवक्ता या नात्यानं कुणाल टिळक करतायत. ते पुण्यातले नगरसेवकही आहेत. दत्तू गवाणकर काँग्रेसचं प्रतिनिधित्व या चर्चेमध्ये करतील आणि योगेश खैरे या चर्चेमध्ये मनसेचं प्रतिनिधित्व करतील. माझा पहिला प्रश्न पटकन दत्तू गवाणकर यांना आहे. दत्तू गवाणकर, आत्ताच्या घडीला महानगरांची बकाल अवस्था ही केवळ आणि केवळ अनास्थेमुळे, राजकीय दुर्लक्षामुळे आहे का पैसे नाही आहेत म्हणून आहे? काते साहेब, असं आहे की आपण पाहताय की मुंबई महानगरपालिकेचा जर आपण विचार केला तर आता जुहूच्या ज्या समुद्र किनाऱ्यावरती आहे एवढा कचरा पडलेला आहे आणि मीडिया दाखवतोय की साफ केलेला आहे, परंतु आजही जाऊन तिथे बघितलं तर प्रचंड प्रमाणात कचरा आहे. महानगरपालिका साफ करू इच्छित नाही आहे. चेंबूरमध्ये एका बालकाचा, निष्पाप बालकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. याला जबाबदार कोण आहे? आता एकंदर जर महानगराच्या जर आपण परिस्थिती बघितल्या तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये आलेल्या
100% तक्रारीपैकी 42.6 तक्रारींचं निवारणच होत नाही. या ठिकाणी सुरक्षा रक्षक घोटाळा आहे, कचरा व्यवस्थापन घोटाळा आहे. 80 कामगार दाखवतात कागदावरती आणि त्या ठिकाणी फक्त 8 ते 10 कामगार हे काम करत असतात. कचरा व्यवस्थापनामध्ये हा मोठा घोटाळा आहे. रस्त्याचे टेंडर जे आहेत ते फुगवलेल्या दराने देतात. 40% यांना कट द्यावा लागतो यांची कामं करताना आणि लाच द्यावी लागते त्यांना. त्या ठिकाणी दरवर्षी पडणारे खड्डे असतील, त्या ठिकाणी वाहतूक कोंडी असेल, नालेसफाई तर यावर्षी झालेलीच नाही आहे, वृक्ष छाटणी झाली नाही. आपण बघितलं एका थोडं जे पाऊस पडला दत्तूजी, पण या त्या सगळ्या पावसामध्ये गोष्टींच्या या मागे मुंबई मी एक प्रश्न आपल्याला महानगरीमध्ये विचारला होता की राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आहे का पैसे नाहीत म्हणून. कुणाल टिळक आपल्या सोबत आहेत पुण्याच्या महानगरपालिकेच्या निमित्तानं, ते बोलतीलच. पण मला वाटतंय की कुणालजी, आपण केवळ पुण्यापुरतं बोलून उपयोगी नाही. हा विषय आपल्याला सगळ्या महाराष्ट्रापर्यंत न्यायचा आहे. दत्तूजी, विषय आपण पुढे नेतोय. पटकन उत्तरासाठी मी कुणाल टिळक यांच्यापर्यंत पोहोचतो. कुणालजी, प्राप्त स्थितीमध्ये तुमच्याकडची उत्तरं काय आहेत? कारण लोक तुम्हाला अधिक निवडून देतात, जबाबदार ठरवतात आणि प्रत्यक्षात त्यांना कर भरल्याच्या नंतर पदरात काय पडतं तर निराशा. नाही, 100% नागरिकांची समस्या जी आहे ती सोडवायला नागरिकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. चांगल्या मताधिक्याने संपूर्ण महाराष्ट्रात आज भारतीय जनता पार्टीच्या अनेक महानगरपालिकांमध्ये सत्ता आहे. आणि मी म्हणेन की जे काय भिवंडीमध्ये झालं किंवा नाशिकमध्ये झालं, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि जसं आज देवेंद्रजींनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यातल्या अनेक इमारती ह्या C1 कॅटेगरीच्या होत्या. त्याचबरोबर अनेक वेळेला त्यांना नोटीसही पाठवल्या गेलेल्या होत्या. आता मला ह्याच्यामध्ये एवढंच सांगायचं की आता मनसेचे जे प्रवक्ते होते त्यांनी सिस्टीमचा उल्लेख केला, तर आपल्याकडे महापौरांना नक्की किती ताकद आहे याचाही आपल्याला आढावा घ्यावा लागेल. आज मी पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक आहे. मला प्रत्येक छोटा खड्डा जर का तो बुजवायचा असेल, डांबरीकरण करून घ्यायचं असेल, तर मला ज्युनियर इंजिनियर किंवा त्याच्यावरती वॉर्ड ऑफिसरला फोन करावा लागतो, त्यांना फॉलोअप घ्यावा लागतो. त्यामुळे मला एवढं म्हणायचं की प्रशासन हे 100% त्याच्यामध्ये कमी पडलेलं आहे. अनेक वेळेला पण कुणालजी, जेव्हा आपण या निमित्तानं प्रशासनाच्या कडे बोट दाखवतो तेव्हा त्याची 4 बोटं आपल्याकडे येतात. कारण प्रशासनाच्या वरचढ कायम सत्ताधारी असले पाहिजेत, ही भूमिका लोकशाहीतली आहे. प्रशासन ऐकत नाही. या तक्रारी तुम्ही आता इथे पुण्याबाबतीत करताय. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या बाबतीतही नाशिकचे आयुक्त, नाशिकची आमदार, नाशिकचे महापौर हेच सांगतात प्रशासन ऐकत नाही. प्रशासन ऐकत नसेल तर मग सत्ताधारी त्यांना ऐकायला भाग नाही का पाडू शकत? म्हणूनच मी सांगतोय की जर का तुम्ही बघितलं तर ही सिस्टीम बदलण्याची गरज आहे. प्रशासनाकडे एवढे पॉवर्स आहेत की ते ऐकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये महापौर यांच्याकडे किती ताकद आहे ह्याचाही आपण विचार करायला पाहिजे. जर का आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर महापौरांकडे अनेक जास्ती प्रमाणात महाराष्ट्रापेक्षा ताकद आहे. महापौरांनी जर का हे हातात घेतलं, महापौरांकडे तेवढी ताकद आली, तर त्यांच्या खालच्या नगरसेवकांकडे तेवढी ताकद येते. आज मी म्हटल्याप्रमाणे सगळंच प्रशासनाकडे आहे. प्रशासन जे काय करेल त्याप्रमाणे लोकांना करावं लागतंय. आम्ही किती त्यांच्या मागे पळलो, किती मागे लागलो, तरी प्रशासन म्हणतं की बाबा आमच्याकडे फंड्स नाहीत, आमच्याकडे मॅनपॉवर नाही, आमच्याकडे सिस्टीम नाही, आमच्याकडे इन्व्हेंटरी नाही. त्यामुळे मला वाटतं की ही एक सिस्टीमचा प्रकार आपण कुठेतरी हा बदलायला पाहिजे. बरं, या उत्तराला मी आपल्या पुढच्या गेस्टकडे थोडक्यात आपल्यासोबत असलेल्या योगेश खैरे यांच्यापर्यंत नेतो. योगेश खैरे, जर समजा निवडून आलेली माणसं स्वतःला असहाय म्हणायला लागली तर मग सामान्यांची परिस्थिती काय? नाही, मला म्हणजे कुणाल टिळक जे बोलतायत ते मला खरंच विशेष वाटतंय की एक सत्ताधारी पक्षाचा, की ज्या पक्षाची सत्ता पुणे महानगरपालिका, अनेक महापालिका, पुणे महापालिका असेल, राज्य शासन, राज्य सरकार असेल, महाराष्ट्रात असेल, देशात असेल, ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाचा नगरसेवक अतिशय हतबलपणे बोलतोय, हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मला कळत नाही की ज्या महापालिकेत, आता पुणे महापालिकेत 100 पेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे, त्यांची तिथे एक हाती सत्ता आहे, तरी सुद्धा जर का तुम्हाला प्रशासन कंट्रोल करता येत नसेल, प्रशासनावर वचक ठेवता येत नसेल, तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आयुक्त कुणाला बांधील असतात, आयुक्त कुणाच्या उत्तरदायित्व त्यांचं राज्य शासन, राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांच्याकडे उत्तरदायित्व असतं, मग ते त्यांना उत्तर द्यायला बांधील असतात. तर मग राज्य शासनाचं पण कंट्रोल नाहीये का?
मग हे सगळे जे पुणे महापालिकेतले नगरसेवक आहेत सत्ताधारी पक्षाचे, ते आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत तक्रारी करू शकत नाहीत की अशा पद्धतीचं प्रशासन इथं काम करतंय? या प्रशासनाला नीट वटणीवर आणण्याचं काम जर सत्ताधारी म्हणून आणि प्रचंड बहुमत असणाऱ्या महापालिकेत जर का करू शकत नसतील तर ही अतिशय दुर्दैवी घटना. मी एकच उदाहरण देतो. जी योगेशजी एक प्रश्न पटकन इथे विचारतो, वेळेच्या मर्यादेची आठवण देतो. मला सांगा, उद्या याच प्रकारची उत्तरं जर सातत्यानं दिली गेली तर लोक म्हणतील का की तुम्हाला मग निवडून कशाला द्यायचं? मी एकच आठवण करून देतो या निमित्ताने की नाशिक महानगरपालिकेत ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती त्यावेळेस त्या संदर्भात त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरला ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी बोलून घेतलं. त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की कुठल्या पद्धतीचे रस्ते झाले पाहिजेत आणि ते रस्ते नाही झाले तर काय होईल हा सुद्धा ठाकरे तरी पण नाशिकची परिस्थिती तुमच्या अंदर काय होती याचा विचार करा. योगेशजी, आपल्याला कुणाल टिळक उत्तर देत आहेत. कुणाल टिळकांचं आता उत्तर असं होतं, कदाचित तुम्ही बोलत असताना तुम्हाला ऐकायला नसेल आलं, भलेही राज ठाकरेंनी समज दिली त्यानंतरही नाशिकची परिस्थिती सुधारली नव्हती. कुणाल टिळक मुद्द्याला पुढे न्या, मी त्यानिमित्तानं काही प्रश्न आपल्यालाही विचारणार आहे. मी तेच म्हणतोय की ह्याच्यामध्ये राजकारण हे आणू नका. भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याच्या आधी पूर येत नव्हते का? त्यामध्ये आज जर का तुम्ही बघितलं तर मुंबईचा परफॉर्मन्स तुम्ही बघा, आज पुण्याचा परफॉर्मन्स बघा. पुण्यामध्ये कधीही पूर हा पावसामुळे इंड्यूस नसतो. खडकवासला धरणातनं किती विसर्ग होतोय पाण्याचा त्याच्यावर इंड्यूस असतो. त्यामुळे आज पुण्याची परिस्थिती बघा तुम्ही आणि कम्पेअर करा मागच्या काही वर्षांमध्ये. आज पुण्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. अनेक ठिकाणी जे रस्त्यांवर पाणी यायचं ते येणं बंद झालेलं आहे. मुंबईची परिस्थिती बघा, अनेक ठिकाणी मागच्या जर का हिस्टॉरिकली डेटा बघितला तर अनेक ठिकाणी रस्ते आज पाणी मुक्त झालेले आहेत. स्टॉर्म वॉटर ड्रेन्स क्लीन केलेले गेलेले आहेत. त्यामुळे माझं म्हणणं हे काय, काम चालू आहे, काम चांगल्या प्रकारे चालू आहे. पण कुणालजी मध्ये यासाठीच थांबवतो कारण तुम्ही आता म्हणताय की आता परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आहे. मग थोड्या वेळापूर्वी जी तुमची भूमिका होती ती का होती? तुम्ही म्हणताय की हातात काही अधिकार नाहीत. अधिकार नसताना जर तुम्ही बदल करू शकत असाल तर आणखी अधिकार काय हवेत आपल्याला? सॉरी, मला आपला प्रश्न कळला नाही का? आपण मगाशी असा बचाव तयार करत होतात की हातात काय आहे, महापौरांच्या हातात काय अधिकार आहेत. उत्तर प्रदेशातला महापौर जास्त बलवान असतो, मुंबईचा महापौर जास्त बलवान नसतो. मग जर तुम्ही एका बाजूला अधिकार नाही म्हणता, दुसऱ्या बाजूला शहर बदलताय असा दावा करता, हे दोन्ही परस्पर विरोधी नाही का? नाही, हे बघा, मी म्हणतो की परफॉर्मन्स तुम्ही रिव्ह्यू करा कम्पॅरेटिव्हली. आज जेव्हा मुंबईची परिस्थिती बघतो आपण, मुंबईची खरंच परिस्थिती चांगली आहे, पुण्याची पण खरंच परिस्थिती चांगली आहे. पण माझा प्रश्न हाच आहे की अनेक वेळेला छोट्या गोष्टींची काय गरज आहे? प्रशासनाकडनं ही कामं करून घ्यावी लागतात आपल्याला. ह्याच्यामध्ये सिस्टीम बदलायची गरज नाही का? सिस्टीम बद्दल कोणीच बोलणार नाही का? किंवा सिस्टीम मधले लोक सिस्टीम बदलण्याचा आपण प्रश्नच उद्भवायचा नाही का परत? ठीक आहे, पटकन आपण दत्तू गवाणकर यांच्यापर्यंत जाऊयात. दत्तूजी, प्रतिवाद आहे आपल्याकडे या मुद्द्याचा? सर, असं आहे, आपण विचारलं की यांच्या हातात काय आहे, तर मी सांगितलं यांच्या हातात एवढंच आहे की 81,000 कोटीच्या त्या ठेवी आहेत त्यापैकी 36,000 कोटींच्या ठेवी यांनी आता मोडीत काढल्यात. दुसरं, राज्य शासनाकडे 11,000 कोटी मुंबई महानगरपालिकेची थकबाकी बाकी आहे आणि ती थकबाकी देत नाहीत. लाडक्या बहिणींना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. महानगरपालिकांच्या ज्या थकबाकी आहेत त्या द्यायला यांच्याकडे पैसे नाही. हे महायुती सरकार आहे ना, यांनी हा महाराष्ट्र पुन्हा कंगाल करून ठेवलेला आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पण दत्तूजी, तुम्ही जे राजकीय आरोप करताय त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला उत्तरं शोधायची असतील तर व्यवस्था बदलण्यासाठी काय करायला हवं? आम्ही सामान्य माणसं, आम्ही कर भरतो, आम्हाला त्या बदल्यात काय मिळतं? 25-25 वर्ष ज्यांनी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता गाजवली तेही अस्मितेच्या आधारावर वर्षानुवर्ष राजकारण करत राहिले आणि आम्हाला खड्डेच मिळाले ना वर्षानुवर्ष. तुम्ही 6 महिन्याचा तुम्हाला खड्डे मिळाले, कचरा मिळाला, घाणेरडं पाणी मिळालं तुम्हाला प्यायला आणि अव्यवस्था मिळाली. त्या ठिकाणी कोणतंही उत्तर या महानगरपालिकांकडे नाही आहे. सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. त्यांना त्याचं म्हणजे मरणप्राय जीवन करून टाकलं या लोकांनी. सर्वच ठिकाणच्या परिस्थिती बघायला, मुंबई बघा, पुणे बघा, नागपूर बघा, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर बघा,
सर्वच ठिकाणीच्या या महानगरपालिका फेल झालेल्या आहेत आणि लोकांना पण मग इथे अनेक दत्तू समस्यांना गवाणकर, इथे, या महानगरपालिका तोंड द्यावं अपयशी लागत आहे. होण्यामागचं कारण काय? कारण जेव्हा त्यांना विचारलं जातं की व्यवस्था का राबवली जात नाही, त्यांचं उत्तर असतं की पैसे नाही आहेत. पैसे नाहीत तेच तर मी तुम्हाला सांगतो ना. आता मुंबई महानगरपालिकेचे 11,000 कोटी देणं आहे राज्य सरकार आणि यांना लाडक्या बहिणीचे द्यायला पैसे नाहीत, महानगरपालिकेचे द्यायला पैसे नाहीत आणि या मोठ्या मोठ्या घोषणा करतायत. म्हणजे याचा अर्थ काय? यांनी महाराष्ट्र संपूर्ण कंगाल करून ठेवलेला आहे. सरकारकडे महानगरपालिकांना द्यायला पैसे नाहीये. बरं. प्रशासनाच्या नावाने ओरडू नका, प्रशासन तर जबाबदार आहेच, पण त्याच्या आधी राज्य सरकार ज्याने महानगरपालिकांचे पैसे खाल्लेत ते जबाबदार आहे. कुणालजी याचं उत्तर देतील. कुणाल टिळक, पैशाची सोंग करता येत नाहीत. आत्ताच्या घडीला अनेक महानगरपालिकांमधल्या बऱ्याचशा विकास कामांना निधी अभावी ब्रेक लागलेला आहे. आणि मी असं म्हणणार नाही की निधी अभावी ब्रेक लागलेला आहे. निधी सगळीकडे आहे, कामं चालू आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. या मुंबईच्या मान्सून मध्ये किती लोकल ट्रेन बंद पडल्या किंवा किती लोकल ट्रेन सस्पेंड झाला, मला याचं उत्तर द्या. सांगा बरं कोणीतरी विरोधकांनी. या वेळेला तुम्ही तेवढा मला पाऊस आलेला नाही, हा सगळ्यात अनेक मोठा वेळा मुद्दा आहे. सर, अन्यथा आम्ही सर, मुंबईत राहतो, सर, आम्हाला माहितीये नालेसफाईची अवस्था किती बिकट आहे. मुंबईमध्ये अनेक वेळेला रेड वॉर्निंग झाडापडून किती चांगल्या प्रकारे लोकल निष्पाप मुलगा त्या ठिकाणी वाढला. शाळेच्या बसवर त्या पुण्यामध्ये ठिकाणी झाड पडून त्या ठिकाणी एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आणि तुमचे पुण्यामध्ये- मुंबईचे जे अध्यक्ष आहेत साटम साहेब त्या फिदी असतात मंत्रालयामध्ये. ही तुमची संवेदना आहे. हे बघा, संवेदनशील आमचं सरकार सगळ्यांबरोबर आहे. तुमचे नेते मंडळ आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन चालणार हसत होते साटम साहेब मंत्रालयामध्ये. सर्वांनी पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं किती संवेदना आहे तुमची. सगळ्यांनी पाहिलं. एका बालकाचा मृत्यू होतो आणि एक दुसरा माणूस नाल्यामध्ये गेला. त्या विषयावरती ते साटम साहेब तुमचे हसतायत. ही संवेदना आहे का भारतीय जनता पार्टीची? हे मला सांगा तुम्ही. भारतीय जनता पार्टीचं सरकार संवेदनशील आहे म्हणून तुम्ही जर का बघितलं तर जीवित हानी असू दे किंवा प्रॉपर्टीची हानी असू दे, आज सर्वात कमी हिस्टॉरिकली यावर्षी झालेली आहे. कुठल्याही शहरामध्ये तुम्ही जाऊन बघा. नाही, कुणाल टिळक, माफ करा, नाशिकमध्ये 5 खड्डाबळी होत आहेत. एवढी संख्या यापूर्वी नोंदवलेली नव्हती. हे बघा, त्यांच्याबरोबर नक्कीच ती खूप दुर्दैवी घटना आहे. नक्कीच सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्यावर कम्पेन्सेशनही सरकारने अनाऊन्स करणार आहे, अनाऊन्स केलेलं आहे. मेल्यावर पाठीशी. अहो, जीव गेले त्यांचे. टिळक साहेब त्यांचे जीव गेले. जीव गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या पाठीशी काय राहणार? त्यांना पैसे देऊन जीव येतो का परत? हे बघा, तुम्ही पैसे दिल्यानंतर कुटुंबियांना त्यांचा जीव परत येणार आहे का? एवढे खड्डे काय तुम्ही? खड्ड्यावर जीव गेला, त्याच ठिकाणी लिपापोती केली, दुसऱ्या दिवशी पुन्हा खड्डे पडलेत. एवढं निकृष्ट दर्जाचं काम तुमचं सरकार करतंय. आज जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना निलंबित करण्यात त्यांच्यावर फौजदारी. बर, मला कुणाल टिळक आणि दत्तू गवाणकर दोघांनाही थांबवायचं आहे आणि आता योगेश खैरेंपर्यंत जायचं आहे. योगेश खैरे, एक आणखी मुद्दा आपल्याला लक्षात आला असेल, त्या निमित्तानं तुम्ही बोलते व्हा. मी आपल्याला असा प्रश्न विचारतो की जी कामं सरकार बदलल्याच्या नंतर होऊ घातली त्या कामांच्या गुणवत्तेचं काय? कारण अनेक कामं ही गुणवत्ताहीन आहेत, हे टप्प्याटप्प्याला दिसतंय. आज रस्ता बनतो, 2 दिवसांनी खराब होतो. एखादी गोष्ट पुलाची बनते, तो पूल लगेच 2 दिवसांनी अजून कुठेतरी विस्कळीत झालेला दिसतो. कामांच्या गुणवत्तेवर पण लक्ष नाहीये. ही जबाबदारी पण प्रशासनावर टाकायची का सत्ताधाऱ्यांवर काही ना काहीतरी जबाबदारी निश्चित झाली पाहिजे? नाही, कसं आहे प्रसादजी, की हे जे कंत्राटदारांसाठी जे सगळं राज्य सुरू आहे ना, त्याचे हे परिणाम आहेत. तुम्ही लक्षात घ्या, आता कुणालजी पुणे महानगरपालिकेत काम करतायत. तुम्ही एखादं 100 रुपयाचं काम, 100 रुपयाचं टेंडर लागलं असेल तर ते टेंडर एखादा कंत्राटदार ते 40-50% बिलोनी घेतो. म्हणजे ते काम घेतो 50-60 रुपयाला आणि त्यातनं त्याला 20 रुपये वाटायला जातात. तर 100 रुपयाचं काम जे एस्टिमेट झालेलं आहे ते 30 रुपये तो कुठल्या दर्जाचा करत असेल? साधं त्या कामाचा दर्जा कुठल्या पद्धतीने राखला जात असेल? आता एक मी उदाहरण देतो की या रस्त्यांच्या कामांमध्ये डीएलपी म्हणून एक क्लॉज असतो, डिफेक्ट लायबिलिटीची असते, ती निश्चित केलेली असते. आता अशा प्रकारांमध्ये जर का एखादा रस्ता केला, त्याची डिफेक्ट लायबिलिटी किती कंत्राटदारांवर आजपर्यंत टाकण्यात आली, किती कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आलं? आता ही जी मुळातच
एखाद्या कामासाठी डिफेक्ट लायबिलिटी जर का तो क्लॉज आणला जात असेल तर याचा अर्थ असा आहे की प्रशासनाला पण खात्री असते की यामध्ये डिफेक्ट होणार आहेत म्हणून ती डिफेक्ट लायबिलिटी या मुद्द्याला आपल्याला पुण्यापर्यंत निश्चित न्यायला हवं आणि आपल्या सोबत असलेल्या कुणाल टिळक यांना या निमित्तानं बोलतं करतो. कुणालजी, जेव्हा जेव्हा अधिक उत्तम कामाची आणि सरकारी गुणवत्तापूर्ण कामाची चर्चा होते तेव्हा जंगली महाराज रस्त्याचं उदाहरण नेहमी दिलं जातं. आपल्याला माहिती आहे जंगली महाराज रस्त्यावर खड्डे पडले नाहीत म्हणून त्या कंत्राटदाराला परत कधी कामच दिलं गेलं नाही. इतका तो विनोदी कारभार असतो. हे बघा, आता जे सरांनी सांगितलं की 40 आणि 50% बिलो जाऊन कॉन्ट्रॅक्टर कामं करायची, आता तो काळ गेला. पुणे शहराने, पुण्यात आमची परत एकदा सत्ता आल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही एक GR पारित केला, एक ऑर्डर निघाली की 30% खाली बिलो जाऊन कुठलाही कॉन्ट्रॅक्टर काम करणार नाही, तर का त्याच्या खाली कुठलं टेंडर पाकिट भरलं तर ते डिस्क्वालिफाय केलं जाईल. हे आम्ही करेक्टिव्ह मेजर्स आता घ्यायला चालू झालेले आहोत. ह्याच्यामुळे क्वालिटी वाढणार आहे. JM रोड सारखे रस्ते आम्हाला संपूर्ण पुणे शहरात करायचे आहेत. आता आमच्याकडे पुणे शहरात 55 किलोमीटरचं टनेलिंग वर्क चालू होणार आहे. त्याचबरोबर आमच्याकडे ग्रँड टूर पुणे महानगरपालिका प्रशासन सांगतं की पुणे शहरात फक्त 54 खड्डे शिल्लक आहेत. जिथे आणि हे सत्ताधारी पक्ष ऐकून घेतो. प्रत्येक पुणे शहरामध्ये प्रत्येक 54 खड्डे. कुणाल टिळक यांनी दावा करायचा प्रयत्न केला की ते गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीनं पावलं टाकतायत. मध्ये योगेश खैरे बोलत होते, पण योगेशजी थोडं थांबा, आपल्याला पटकन एका तांत्रिक मुद्द्याच्यासाठी दत्तू गवाणकर यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. दत्तूजी, आपण काँग्रेसचं प्रतिनिधित्व चर्चेत करत असलात तरी पण गेले अनेक वर्ष महानगरपालिकांचा कारभार पाहताय. हा जो काही पर्सेंटेजचा घोळ आहे ना, हाच सगळ्याला कारणीभूत आहे का? 100% हाच कारणीभूत आहे. ह्याच्यामध्ये जे आहे 40% जो वाटा जातो त्याच्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर काय काम करणार, त्यामध्ये तो लिपापोतीच करणार. आणि एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला प्रसाद सर, की या कॉन्ट्रॅक्टरना या लोकांनी ब्लॅकलिस्टेड केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा नावं बदलून कंपन्या स्थापित केल्या आणि हेच कॉन्ट्रॅक्टर नावं बदललेल्या कंपन्या त्यांनाच पुन्हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्या. आता हे टिळक सर सांगत होत्या यांच्या ज्या शिक्षण विभागाच्या ज्या पुण्याच्या फायला त्या कशा गायब झाल्या त्यांना विचारा. दूषित पाण्याचा प्रश्न आहे पुण्यामध्ये, तो का सॉल्व्ह केला जात नाही. राज्य सरकार यांचं आहे, सत्ता महानगरपालिकांमध्ये यांची आहे. असं असताना ह्या लोकांचं लक्ष कुठे आहे? आता मी जेवढ्या महानगरपालिकांची नावं घेतली त्या सर्व ठिकाणी भाजप किंवा महायुती यांची सरकार आहेत. मग राज्य सरकार यांचं आहे, केंद्र सरकार यांचं आहे. कमी काय आहे तुम्हाला? कुणालजी, याचं उत्तर आहे का आपल्याकडे? तिथेच कशा कुणालजी, याचं उत्तर देऊ शकाल एका मिनिटामध्ये? सामान्य माणसाचं जीवन सुसह्य केव्हा होणार हा माझा प्रश्न आहे. जी, कुणालजी उत्तर देत आहेत. प्रश्न काय नक्की? आत्ता दत्तू गवाणकर विचारत होते की अनेक ठिकाणी सत्ता ही भाजपा किंवा महायुतीची आहे, असं असताना सुद्धा दूषित पाणी मिळतंय, रस्त्यांवरचे खड्डे कायम राहत आहेत, गुणवत्तापूर्ण कामं होत नाहीयेत. याची उत्तरं काय आहेत? त्यांनी खरं तर खास करून मी हा मुद्दा आपल्यापर्यंत आणला कुणालजी, कारण त्यांनी 2 प्रश्न पुण्याविषयी विचारलेले आहेत. तुम्ही शिक्षण विभागाच्या फायलींचं गायब होणं आणि दूषित पाण्याचा पुण्यातला पुरवठा. पहिले मी शिक्षण विभागाच्या फायलींबद्दल तुम्हाला सांगतो. हा प्रश्न आमच्याच नगरसेवकांनी उघडकीस आणलेला आहे. हा विषय त्या प्रशासनाच्या काळात मागच्या 4 वर्षात अम्युनिटी स्पेस ही प्रायव्हेट प्लेअरला कशी दिली गेली, त्यांची फाईल कशी प्रोसेस करण्यात आली, हा आमच्याच नगरसेवकांनी प्रश्न विचारला होता. तेव्हा प्रशासनाने उत्तर दिलं की फाईल घाण झाली आणि त्याच्यावर तुम्ही नगरसेवक विरोध केलेला आहे त्याला. त्यामुळे ह्याचा आता पुढे पाठपुरावा केला जाणार आहे. महापौरांनी आदेश दिलेला आहे की पुढच्या 10 दिवसांमध्ये ती फाईल शोधून त्यांच्या टेबलवर ठेवावी आणि ती अम्युनिटी स्पेस ही प्रायव्हेट संस्थेला, शाळांसाठी जी आरक्षित स्पेस होती ती प्रायव्हेट संस्थेला का दिली गेली ह्याचं उत्तर महापौरांना पुढच्या 10 दिवसात देणार आहे. हे हा पहिला मुद्दा झाला. दुसरं, आज तुम्ही बघितलं तर जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या इलेक्शन्स नंतर आज सर्व महानगरपालिकेमध्ये रेकॉर्ड बजेट सादर केले गेलेले आहेत. पुण्यामध्ये 16,000 कोटीचा असेल, मुंबईमध्ये 84 कोटीचा असेल, नागपूरमध्ये 7,500 कोटीचा असेल. आज आत्ता जर का तुम्ही बघितलं तर आत्ता कुठेतरी जाऊन ते बजेट
त्यांना मान्यता मिळते, त्यांचे कामं चालू झालेली आहे. पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला खोदकाम करता येत नाही, ठीक आहे. ड्रेनेजची कामं करता येत नाहीत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुढच्या 6 महिन्यात आपल्याला त्याच्यामध्ये कामं चांगल्या प्रकारे ठीक दिसणार आहे, एक आहेत. आशावाद आपण यामध्ये व्यक्त करत आहात. औद्योगिक वेळेच्या मर्यादेची आठवण करून देतो. पटकन योगेश खैरे यांच्यापर्यंत पोहोचतो. योगेशजी, राज ठाकरे सातत्यानं बकाल होणारी शहरं यावर अत्यंत पोटतिडकीनं बोलत असतात. मी आत्ताच्या घडीला चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातलं मिनिट आपल्याला देतो. जर समजा शहरं बकाल होऊ द्यायची नसतील तर तुमची विचारसरणी काय सांगते, काय करायला हवं, 1 मिनिटात सांगा आणि मग त्यानंतर आपल्याला समारोपाकडे वळायचं आहे. नाही, कसं आहे प्रसादजी, जे टॅक्स पेअर आहेत, करदाते आहेत, ते जर का कर प्रामाणिकपणे भरत असतील तर त्यांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या मिळत नाहीत, ही वास्तवता आहे. जर का मॅनहोल मध्ये पडून एखाद्या माणसाचा मृत्यू होत असेल, त्या माणसाची काय चूक त्यात? एखाद्या 10 वर्षाच्या मुलाच्या अंगावर झाड पडून 63 वर्षाच्या माणसाच्या अंगावर झाड पडून त्याचा मृत्यू होत असेल, त्याची काय ते चूक आहे? जी, जर का खड्ड्यांमुळे 5-5 मृत्यू जर नाशिकमध्ये होत असतील तर त्या 5 लोकांची त्यात काय चूक आहे? जर का साधी गोष्ट आहे, जर का एखादा मॅनहोल असेल तर त्याच्या बाजूला तिथं सूचना देणारा फलक लावणं ही किती साधी बाब आहे. ठीक आहे. ती लावली जात नाही, हे ह्याच्यावर कुणाचा कंट्रोल असला पाहिजे. जर का मागच्या काळात, आता मी पुणे अगदी महापालिकेचं आपण तर आपण पहिलं आपण उदाहरण फार देतो. वेळ इतिहासात आता रमू शकत नाही. वेळेची मर्यादा आहे. तुम्ही जे सांगताय त्याचा सोपा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी जरी त्यांनी अत्यंत नीट पार पाडली तर परिस्थिती बदलेल. कुणाल टिळक चर्चेत आहेत. कुणाल टिळक यांनी सांगितलंय परिस्थिती बदलणार आहे आणि 6 महिने वाट पहा. खरं तर सरकारचं काम 2 दिवस थांब असं म्हणतात. कुणाल टिळक यांनी 6 महिन्याचा कालावधी घेतलाय. पावसाळा तोपर्यंत निघून जाईल. सणवार अर्धे आटपलेले असतील. आपण परत एकदा या निमित्तानं नक्की भेटू. तूर्तास या चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.